मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांना फाउंडर्स डेच्या शुभेच्छा याच्यासाठी, कारण फाउंडरचा आज जन्म झाला नसता तर ही कंपनीच झाली नसती, आणि कंपनी झाली नसती तर आपण सगळे इथे एकत्र बसलेलो नसतो. तर फाउंडर आपले जे कंपनीचे आहेत सतीश हावरे, त्यांचं विजन जे आहे ते आता सगळ्यांना माहिती आहे. गेले 15 वर्ष आपण त्या गोष्टी बोलत आलेलो आहे, सांगत आलेलो आहे. ऑलमोस्ट म्हटलं सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी काय केलेलं आहे. त्यांनी शून्यातून सगळं हे एवढं विश्व उभं केलं, इतके घरं बांधलीत आपण, आणि कंपनी एक आपल्याला दिशा दिली की आपण या दिशेला आपल्याला काम करायचं आहे. आणि एक ट्रू लीडर जो असतो ते ट्रू लीडर ते प्रूव्ह झाले. कारण व्हॉट इज द आयडिया ऑफ अ ट्रू लीडर, की ज्याचा जो गोल असतो तो त्याचा एकट्याचा गोल नसतो, तो सगळ्यांचा गोल तो तयार करतो आणि दे ऑल मूव्ह टुवर्ड्स फुलफिलिंग दॅट गोल. सो दॅट इज द आयडिया ऑफ अ ट्रू लीडर. सो ही हॅज प्रूव्ड हिमसेल्फ. त्यांनी त्यांचं आयुष्य ते पूर्णपणे जगले, जे करायचं त्यांनी ते केलं. पण नंतर काय, नंतर आपली काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यांनी त्यांचं काम केलं आणि आपल्यावर ही कंपनी सगळ्यांवर सोपवली आणि ते निघून गेले. आता तुम्ही लोक बरेच जण आत्ता जॉईन झाले, बट यू आर ऑल्सो द पार्ट ऑफ दॅट गोल, पार्ट ऑफ दॅट विजन, जे काम आपल्याला आता पुढे करायचं आहे. तर सतीश सरांनी ही कंपनी 1500 करोडची 15 वर्षापूर्वी त्या बेंचमार्कला गेली. त्याच्याही वर ते गेले असते. खूप बरेच प्लॅन्स होते, पण ते प्लॅन्स मला आता डिस्कस करण्यात काही उपयोग नाही, कारण ते त्यांचे प्लॅन्स होते. एव्हरी इंडिव्हिज्युअल इज डिफरंट. मग अशी सूर्यकांत जे म्हणाला की सतीश सर असं करायचे तसं करायचे, मी सतीश सरांना कॉपी करू शकत नाही. हो, त्यांचे जे चांगले गुण आहेत ते मी घेऊ शकते, घ्यायचा प्रयत्न करू शकते, पण शेवटी मी एक वेगळा इंडिव्हिज्युअल आहे आणि मला माझ्या हिशोबानेच काम करायला लागेल. मी त्यांना सतीश सर मी होऊ शकत नाही, पण त्यांचे जे गुण आहेत, त्यांचे जे चांगल्या क्वालिटीज आहेत त्या मी इम्बाईब करू शकते, त्या मी शिकायचा प्रयत्न करू शकते आणि माझ्या पद्धतीने मी पुढे जाऊ शकते. तर मला असं वाटते मी करते. 1500 करोडची कंपनी त्या टॉपला नेली. या 15 वर्षात समहाव काय गडबड झाली, सगळ्यांपासून कोणतीच गोष्ट लपली नाहीये. कंपनी पूर्ण शून्यापर्यंत येऊन पोचली होती. कंपनी पूर्ण शून्यापर्यंत येऊन पोचली आणि परत आता ती बाउन्स बॅक झालेली आहे. अँड आय एम व्हेरी हॅपी अँड आय एम व्हेरी प्राऊड. अँड नॉट आय एम ओनली प्राऊड की माझं त्यात कॉन्ट्रीब्युशन असं नाही, इट इज अ टीम वर्क. आपण सगळ्यांनी ही कंपनी परत बाउन्स बॅक केलेली आहे. परत 500 पर्यंत गेलेलो आहे आणि आता लगेच जसं ह्यांनी सांगितलं, नागराज साहेबांनी, अनिल सरांनी, की ती आता कंपनी परत या एका वर्षातच 1000 करोड पार करणार आहे. आणि 3 वर्षात आयपीओ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही, बट इट इज अ लिस्टेड कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी, ज्याचे शेअर्स मार्केटमध्ये यू कॅन बी द शेअर होल्डर्स ऑफ दॅट कंपनी. तसा आपला करायचा विचार आहे, पण दॅट इज अ फ्युचर आणि त्याची आपण तयारी आपण डेफिनेटली आता सुरू केलेली आहे. पण आता कंपनी जर वर जाऊन खाली जाऊन परत आपण जेव्हा बाउन्स बॅक होतोय, तर आपण आपले डोळे कान हे सगळे उघडे ठेवले पाहिजे. मला असं वाटतं की ॲज अ डायरेक्टर किंवा ॲज अ लीडर ऑफ दिस ग्रुप मी कधीच कोणाचे डिसिजन्स किंवा कोणाचे काही सजेशन्स असतील ते मी रिफ्यूज करत नाही. मी आजपर्यंत, उषाला माहिती असेल की जितकेही रागावलेले, चिडलेले कस्टमर्स असतील, कॉन्ट्रॅक्टर्स असतील, लेबर कॉन्ट्रॅक्टर असेल, मी प्रत्येकाला भेटली आहे. त्याच्यामुळे त्यांचे जर मी शिव्या पण खाल्लेल्या असतील, त्यांची मी बोलणे पण खाल्लेले असतील, तर स्टाफचे बोलणे खायला मला डेफिनेटली आवडेल. आणि स्टाफनी जर मला सांगितलं की मॅडम तुमचं चुकते आहे इथे, तुम्ही हे बरोबर नाही करत आहे, तुम्ही हे असं करा, तर आय विल बी मोर हॅपी. अँड मला सूर्यकांत सजेशन देतो, ही देते सजेशन, आर्किटेक्ट मधले लोक सजेशन्स देतात. अँड आय लाईक इट, कारण मला तेव्हा कळतं की येस, पीपल आर वर्किंग अँड पीपल आर थिंकिंग. म्हणजे तुम्ही लोक विचार करताय काहीतरी, म्हणून तुम्ही तुमच्याकडे सजेशन देतात. जे लोक विचारच करत नाही, ज्यांना काही पडलेलीच नाहीये, ते कधी सजेशन द्यायच्या फंदात पडत नाही.
त्याच्यामुळे नागसाहेबांनी जो पॉइंट उचलून धरला तो मला असं वाटते प्रत्येकाने मला घाबरायची गरज नाहीये, कारण इथे घाबरण्याचं हे नाहीये, कारण कंपनीचं नाव स्टेकवर लागतं जर आपण चूक करतो तेव्हा. सजेशन्स दिले पाहिजे, घाबरण्याची गरज नाहीये. सतीश सरांनी त्यांचं काम केलं, पण ते काम पुढे न्यायसाठी आपल्याला इनोव्हेट करत राहायला लागेल स्वतःला. जसं नागराजांनी सांगितलं आता की आपल्याला आता पूर्ण आपण नवीन पद्धतीने मार्केटिंग केलं पाहिजे. पहिले आपण पेपर ऍड्स थ्रू किंवा होर्डिंग्स थ्रू थोडंफार जे काही असायचं ते आपण मार्केटिंग करायचो, पण आता सोशल मीडिया आपण हे करतोय. तर इनोव्हेशन हे आपल्या कंपनीसाठी जरुरी आहे. आणि मला असं वाटते मी काही फार परफेक्ट आहे सगळ्या गोष्टीत असं नाही, मला सगळ्या बाबतीत खूप ज्ञान आहे असं पण नाही. पण जर कोणी ज्ञानी माणूस आपल्याला कोणती गोष्ट सांगत असेल तर मला असं वाटते ती गोष्ट कंपनीसाठी हिताची असेल तर ती कंपनीसाठी आपण ऍक्सेप्ट करतो आणि इम्प्लिमेंट करतो. फॉर एक्झाम्पल आता इंजिनिअरिंगमध्ये आपण रिडेव्हलपमेंट करतोय, तर रिडेव्हलपमेंट हा विषय असा आहे की तो जर स्पीडमध्ये झाला, ऑफकोर्स क्वालिटी सोबत आपण कॉम्प्रोमाइज कधी करतच नाही, पण जर स्पीडमध्ये झाला तर आपले त्याच्यात पैसे खूप वाचतात. आणि ते कसे करता येतील, तर वी आर नाव गोइंग टू गो फॉर माय वन सिस्टीम. माय वन सिस्टीम इथे इंजिनियर्सला सगळ्यांना माहिती असेल, बाकी लोकांना माहितीच असेल, पण या सिस्टीममध्ये स्पीड खूप फास्ट होतो. म्हणजे जवळजवळ 35 मजल्याची बिल्डिंग आपण एका वर्षात कंप्लीट करू शकतो. तर ती सिस्टीम आता आपण 179 साठी इम्प्लिमेंट करणार आहोत. दुसरे अजून प्रोजेक्ट चालले तर त्याच्यासाठी पण ते आपण पेडला पण इम्प्लिमेंट करणार आहोत. तर ह्या सगळ्या मॉडर्न सिस्टीम्स ज्या आहेत किंवा न्यू टेक्नॉलॉजी जी आहे किंवा जे इनोव्हेशन जे इतकं सगळं झालेलं आहे जगात, त्याच्यासाठी आपण स्वतःला ओपन केलेलं आहे. वी वर ऑलवेज ओपन टू इट. पण त्याचं इम्प्लिमेंटेशन आता आपण खूप मोकळ्याने करतो आहे, कारण कंपनी ही आपल्याला पुढे न्यायची आहे. आणि ही माझा जो गोल आहे किंवा मला जे करायचं आहे, जितके आपल्याला घरं बांधायची आहेत, हा बिझनेस आपण जो करतोय, तर त्याच्यात हा माझा एकटीचा बिझनेस नसून हा तुम्हा सगळ्यांचा बिझनेस आहे. अँड यू ऑल आर विथ मी. विदाउट यू आय कांट डू एनिथिंग. काहीच करू शकत नाही मी तुमच्याशिवाय. प्रत्येकाने स्वतःच्या क्षेत्रात, फॉर एक्झाम्पल आता हिनी जे सांगितलं अनघानी, तिचं परचेस डिपार्टमेंट आहे, त्या परचेस डिपार्टमेंटमध्ये ती काय काय नवीन करू शकते. किंवा हा ऋषिकेश आहे, तिथे बसून तो अजून काय नवीन करू शकतो, किंवा येणाऱ्याला तो कसं वेलकम करू शकतो, किंवा त्याचा जो एरिया आहे तो अजून कसा चांगला करू शकतो. चहा बनवत असेल तर अजून चांगला चहा कसा बनवून सगळ्यांना फ्रेश करताय. सो एव्हरीवन शुड बी इनोव्हेटिव्ह अँड एव्हरीवन शुड बी म्हणजे त्यांनी नवीन कसं काय आपल्याला स्वतःला बदलता येईल याचा प्रयत्न करणंच हा मला असं वाटते की दॅट इज द रिस्पेक्ट यू शो फॉर द फाउंडर. कारण गोष्टी करणं खूप सोपं आहे की सतीश सर असे होते, सतीश सर तसे होते, सतीश सरांच्या वेळेस असं व्हायचं, त्यांचा स्पीड असा होता, मग ते असं. खूप सोपं आहे हे करणं. हे सगळ्या गोष्टी माझ्याकडे तर तुमच्यापेक्षा जास्त आठवणी आहेत, पण त्या आठवणींचा काही उपयोग नाही. त्या आठवणी तुम्ही तुमच्या वागण्यात कशा इम्प्लिमेंट करता. ठीक आहे, त्यांनी त्यांचं कर्तव्य चांगलं पार केलं, आपण फक्त गप्पा मारून शांत व्हायचं का? नाही. तर आपल्याला त्या सगळ्या सवयी ज्या आहेत त्यांच्या, जे त्यांचे व्हर्च्यूज आहेत, ज्या गुड क्वालिटीज आहेत, त्या आपल्यामध्ये इम्बाईब करून इम्प्लिमेंट करून आपल्याला पुढे जायला लागेल. तरच आपण त्यांना खरोखर मनापासून श्रद्धांजली वाहतोय हे प्रूव्ह होईल. नुसतं गप्पा करून गोष्टी करून काहीच अर्थ नाही. सतीश सरांनी खूप केलं झालं, संपलं. आता काय तुम्ही काय करताय? व्हॉट आर यू डुईंग? सो वी हॅव टू डेफिनेटली वर्क टुवर्ड्स दॅट गोल, बट इन अ व्हेरी एथिकल वे, इन अ पॉझिटिव्ह वे. स्टाफसाठी जे जे करायचं, सतीश सरांचं ते पण होतं की ते स्टाफसाठी खूप काळजी घ्यायचे, सगळं खूप हे करायचे. तेच पुढे नेत मी पण माझ्या स्टाफसाठी सगळं केलंय. इतकं छान आपण ऑफिस बनवलं, सगळ्या सुख सोयी इथे आपण देतो. तब्येत कोणाची खराब असेल, कोणाला काही इश्यू असेल, फिजिकल असेल, फायनान्शियल असेल, तिथे पण आपण कुठेही मागे पडत नाही. आपण त्याला पुढे जाऊन एक फॅमिली मेंबर सारखी हेल्प करतो. पण मग आता स्टाफची काय जबाबदारी? नाही मॅडम खूप छान आहे, त्यांनी मला मदत केली, पण तुम्ही काय करताय आता? यू शुड, तुमचं जे कर्तव्य आहे ते तुम्ही करा. तुम्ही जे तुमचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडा, बस एवढीच अपेक्षा आहे या कंपनीची.
तुम्ही प्रत्येक जणांनी जर आपलं कर्तव्य व्यवस्थित पार पाडलं तर मला वाटते कंपनी पुढे जायला काहीच इश्यू होणार नाही. आणि आपलं कर्तव्य आहे, कस्टमर सगळा आपला मायबाप जे आहे ते आपला कस्टमर आहे. त्या कस्टमरसाठी आपण जे काही आहे ते करतोय. मग त्या कस्टमरला कसं खुश करता येईल. साईटवर कस्टमर आला तर त्याला त्याच्याशी धड बोलायचं नाही, त्याला तुच्छसारखं ते दिवस गेले. आता तसं नाही. यू हॅव टू बी स्पेशली इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, मार्केटिंग आणि कस्टमर केअर, यू हॅव टू बी व्हेरी पोलाईट आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टी एक एक तुमची ऍक्शन आहे ही कंपनीसाठी काम करते. तुम्ही जर खूप प्रेमाने चांगल्याने बोललात कस्टमरशी तर तुमचं तर नाव चांगलं होईल. किती दिवस हे माहिती नाही मला, पण कंपनीचं मात्र तुम्ही खूप वर नेऊन पोहोचवता कंपनीला. तर खूप फरक पडतो. त्याच्यामुळे सतीश सरांनी जे केलं ते केलं, पण आता मला काय करायचंय, मी काय करणार आहे याचं आपण एक स्वतःशी ठरवायला पाहिजे की माझं कॉन्ट्रीब्युशन करायची आता वेळ आलेली आहे. अँड आय हॅव टू वर्क हार्ड टुवर्ड्स अचीविंग द कॉमन goal of all of us to give a very good quality house to our customer at a very affordable rate. आता आपण पहिले अफोर्डेबलच्या नावाखाली आपण करायचो मिनिमम बेसिक अम्युनिटीज, पण आता ते पण नाही. आता यू हॅव टू गिव्ह बेस्ट ऑफ द अम्युनिटीज, बट द हाऊस शुड बी अफोर्डेबल. तर त्याच्यात पण अजून आपण काय इनोव्हेशन आणू शकतो. इंजिनिअरिंग शुड सजेस्ट की त्याच्यात आपण कसं इनोव्हेशन आणू शकतो की बेस्ट ऑफ द अम्युनिटीज मध्ये अफोर्डेबल कसं काय होऊ शकतं. सो ऑल दीज मार्केटिंगच्या किती नवीन नवीन आयडियाज असतात त्या तुमच्याकडे येऊ द्या. त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी सजेशन्स द्या. बाकी अजून अकाउंटन्सी मध्ये कसं काय करता येईल, खूप खूप स्कोप आहे सगळ्या गोष्टींना बोलायला. तर मला असं वाटतं की एव्हरीवन शुड म्हणजे स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करून की मी काय करतो आहे आणि मी या कंपनीसाठी अजून काय करू शकतो याच्याबद्दल विचार करावा. आणि मला असं वाटते ऍक्ट करावं, वर्क हार्ड ऑन whatever the company is planning to do. Share your ideas with me. You can share with your seniors or you can directly share with me. आणि ही कंपनी पुढे न्यायची आहे आपल्याला. आपला जो गोल आहे तो पूर्ण सगळ्यांचा गोल आहे तो आपल्याला एक अचीव करायचं आहे. आणि लेट अस ऑल डू इट अँड आय थिंक दॅट इज द बेस्ट आदरांजली टू सतीशजी. सो थँक्यू सो मच. आणि परत हा फाउंडर्स डे आपण जो साजराच करतोय, इट इज सेलिब्रेशन ऑफ अ पर्सन, अ विजनरी पर्सन हु वॉज बॉर्न ऑन दिस डे. अँड बिकॉज ऑफ हिम ही ब्रॉट सच अ बिग डिफरन्स टू सो मच. म्हणजे किती लोकांच्या आयुष्यात त्यांनी बदल घडवून आणला. सो लेट अस ऑल्सो बी द पार्ट ऑफ इट and let us prove that yes, we really respect his vision, we respect his ethics and follow the dream. Thank you.